नमस्कार. समता पर्व या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगे बाबा या पुस्तकाचे लेखक, उत्कृष्ट वक्ते, समीक्षक आणि पत्रकार संतोष अडसोड सर. पुस्तके केवळ शब्दांचा संच नसतो, तर ती क्रांतीच्या ठिणग्या असतात, असं त्यांचं मत आहे. अन्नदात्यासाठी अन्नत्याग या मोहिमेअंतर्गत त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलाय. तसेच 6 शब्दात बरंच काही सांगण्याची त्यांची 6 वर्ड स्टोरी ही लोकांना विशेष आवडते. नेर तालुक्यातून महाराष्ट्रभर आपले वेगळं अस्तित्व निर्माण करणारे संतोष अडसोड सर. आज आपण त्यांच्याबरोबर संवाद करणार आहोत. आज त्यांच्या सोबत विषय करताना, आज त्यांच्याबरोबर बोलताना आपण बोलणार आहोत शिवाजी कोण होता या वादाला ठिणगी देऊन महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या पुस्तकावर. संतोष अडसोड सर यांच्याशी आज आपण गप्पा करणार आहोत. सर नमस्कार. समता पर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. संतोष भाऊ, शिवाजी कोण होता हे पुस्तक नेमकं तुमच्या हातात कधी आलं? मी शिवाजी महाराजांविषयी अनेक पुस्तकं याच्यापूर्वी वाचली होती. परंतु ती पुस्तक वाचत असताना शिवाजी महाराजांची जी फ्रेम होती, ती एका विशिष्ट धर्माचं संरक्षण करणारा राजा आणि एखाद्या विशिष्ट धर्माचा विरोधक असा राजा, अशा प्रकारच्या फ्रेम मधूनच आम्ही म्हणजे लहानपणी जेव्हा म्हणजे प्राथमिक शिक्षण घेत असताना असो की इतर भाषण प्रवचन ऐकताना असो, तीच फ्रेम होती. परंतु शिवजयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे सरांचं भाषण झालं होतं आपल्या यवतमाळमध्ये 19 तारखेला. मराठा सेवा संघाने ते घेतलं होतं. तोपर्यंत मला पानसरे सर कोण आहेत हेही माहित नव्हतं. परंतु त्यांचं जेव्हा भाषण मी ऐकलं, आदल्या दिवशी घाटंजीला होतं 18ला आणि 19ला आपल्या यवतमाळात होतं. भाषण कसं असतं, किती सुंदर आणि किती व्यवस्थितपणे शिवाजी महाराज अगदी सोप्या भाषेमध्ये सरांनी सांगितलं. आणि त्याच दिवशी तिथे लोकवाङ्मय गृहानं ते प्रकाशित केलेलं त्यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक तिथं विक्रीला होतं. त्यावेळेला मी 20 प्रती त्या दिवशी घेतल्या आणि ठरवलं की हेच पुस्तक आपण आता नव्या पोरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, जेणेकरून अस्सल असं शिवाजी महाराजांचं चरित्र अगदी 50-60 पानामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांवर मोठमोठाले ग्रंथ एकीकडे आणि पानसरे सरांचं हे छोटंसं पुस्तक अत्यंत प्रभावी आणि सगळ्या इतिहासाची व्यवस्थित पुनर्मांडणी करणार आहे. त्याच्यामुळं माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी चळवळीत आलो त्यावेळेला ते पुस्तक माझ्या हाती लागलं आणि अजूनपर्यंत ते पुस्तक माझ्याकडे अजूनही शिल्लक. आणि मी नेहमी वाचत असतो. माझ्या मुलाला वाचायला लावतो, माझ्या बायकोला वाचायला लावतो. खरा शिवाजी महाराज जर कुणी जर सांगितला असेल महाराष्ट्राला, तर तो कॉम्रेड गोविंद पानसरे सरांनी सांगितला, असं माझं स्पष्ट मत आहे. गोविंद पानसरे सर यांच्या सोबतच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? कधी भेट झाली, काही चर्चा झाल्या असतील? हा, सरांचं आम्ही भाषण घेतलं होतं अमरावतीला. शिवाजी कोण होता हाच विषय होता. म्हणजे यवतमाळला ऐकल्यानंतर 10-12 वर्षांनी आम्ही अमरावतीला त्यांचं भाषण घेतलं. 75 ओलांडलेला एक मोठा विचारवंत. आणि त्यांचं भाषण झाल्यानंतर आम्ही सरांशी चर्चा केली आणि जेव्हा आम्ही त्यांना रेस्ट हाऊस वरती झोपायला चला म्हटलं, तर सर म्हणले नाही, मी रेस्ट हाऊसवर झोपायला येणार नाही, मी कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्येच झोपेल. आणि अक्षरशः 75 ओलांडलेला हा महालेखक कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये अमरावतीला सतरंजीवर झोपला. म्हणजे कार्यकर्ता कसा असला पाहिजे, हे जे कार्यकर्ते पण आहे ना, सरांची भाषा तर अप्रतिमच आहे आणि त्यांचं वक्तृत्वही प्रभावी पण आहे. पण प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा सर कार्यकर्ता म्हणूनच जगले. आणि तो प्रसंग मला अमरावतीला जे त्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये त्यांनी जो मुक्काम केला, नाही तर वक्त्यांचे खूप चोचले पुरवावे लागतात. त्यांना सगळं मानधन हे ते मोजके तिकीटचे पैसे घेतले सरांनी आणि जेवणाचा सुद्धा आग्रह केला नाही. आणि झोपण्यासाठी सुद्धा मला एसी रूम पाहिजे वगैरे किंवा मोठा हॉल पाहिजे किंवा रेस्ट हाऊस पाहिजे असं बोलले नाही. हा प्रसंग मला खरं तर त्यांच्यामधला भावलेला प्रसंग आहे, म्हणजे प्रत्यक्ष भेटीमधला. बरं भाऊ, शिवाजी कोण होता या पुस्तकाचं टायटल ठेवण्यामागचं कारण काय? मुख्य हेतू काय होतात? हे बघा, शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राचा बाप असेल असं जर आपण समजत असू, तर बापाला आपण आहो काहो म्हणून कधीच बोलत नाही. म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाला आपण विठोबाला जेव्हा आपण विठाई म्हणतो, तर आईसोबत आपण असं आदरार्थी बोलत नाही ना. म्हणून पानसरे सरांनी ना हा प्रश्न विचारला की तुम्ही एकेरी का लिहिलं. तुम्हाला पुन्हा सांगतो की पानसरे सरांनीच थोडी लिहिलं. गणेश कोराडेंनी जे 1939ला पुस्तिका लिहिली त्याचं पण टायटल शिवाजी कोण होता असंच आहे. किंवा इतिहासाचं लेखन करत असताना त्याच्या पुढे असे विशेष म्हणजे विशेषण लावायची गरज नसते. असं म्हणजे
गजानन मेहेंदळे बाबत माझं एकदमच पानसरे सरांसारखं पॉझिटिव्ह मत आहे असं नाही, पण गजानन मेहेंदळेंनी सुद्धा सांगितलं की चरित्र लेखन करत असताना तो जो नायक असतो त्याला फार आदरार्थी लिहिलंच पाहिजे असं नाही. म्हणजे विठोबाला सुद्धा आपण एकेरीमध्ये म्हणतो. कर्ममेळ्याचे जर तुम्ही अभंग वाचले चोखोबाच्या पोराचे, तर त्यांनी विठोबाची लाज काढली. म्हणजे तो नायक, त्याच्यावर आपला हक्क असतो. ही जी हक्क आणि आदराची भावना आहे ना, याच आदराच्या भावनेतून, म्हणजे आईला जसं आपण अहोकाव म्हणत नाही, बापाला जसं आपण अहोकाव बनत नाही, त्याच पद्धतीनं सरांनी हे टायटल देताना तो भाव सरांचा याच्यामध्ये शिवरायांचा अपमान करण्याचा कुठं आहे? अपमान करण्याचा असतं तर त्यांनी खरा इतिहास मांडलाच नसता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्या टायटल मधून त्यांचा अपमान, आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणणं म्हणजेच आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी होतो असं नाही. तुमचाही नारा जय भवानी जय शिवाजीच आहे ना. तुम्ही जय छत्रपती शिवाजी महाराज असा तुमचा नारा आहे का? नाही आहे. मग तुमच्या नाऱ्यामध्ये तुम्हाला जय भवानी जय शिवाजी चालते, जे की तुम्ही त्या विचाराचं पालन करत नाही. आणि जो लेखक त्या विचारांची एक प्रचंड मोठी चळवळ, म्हणजे 7-8 भाषांमध्ये त्या याचं भाषांतर झालं, पाकिस्तानपर्यंत गेलेलं आहे ते पुस्तक. म्हणजे शिवाजी महाराजांविषयीची जी वाईट प्रतिमा होती, ती वाईट प्रतिमा खोडून काढली, हे बाजूला राहिलं. आणि त्यांनी एकेरीमध्ये त्यांचा उल्लेख केला वगैरे. आणि तुम्ही जे माणसं खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत, त्यांच्यावर तुम्ही असं ऑब्जेक्शन घेतात, आणि जी माणसं रात्रंदिवस शिवाजी महाराजांची बदनामी करतात त्यांना तुम्ही प्रोटेक्शन देता. हा दोघलेपणा, हे जे ढोंगीपण आहे ना, हे ढोंगीपण उघड करण्याचं कामच पानसरे सरांनी केलेलं. आणि जेव्हा आपण बघतो की शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणासंदर्भात की शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला जरी हात लागला तर त्यांनी इतकं कठोर त्यावर वक्तव्य केलं, पण जेव्हा लोकप्रतिनिधी शेतकरी आत्महत्या, आपल्याला आपण जे यवतमाळ तालुक्यामध्ये, आपण यवतमाळ जिल्ह्यात आहात, तुम्ही नेर तालुक्यातले आहात, तर आपल्याला शेतकरी आत्महत्या संदर्भात आपल्याला माहितच आहे. तर ह्या लोकप्रतिनिधींना या शिवाजी महाराजांचं हे धोरण का अंमलात आणत नाही? लोकप्रतिनिधींची अडचण कशी आहे तुम्हाला सांगतो, की ते महापुरुषांचं दैवतीकरण करतात. म्हणजे बाबासाहेब असोत, शिवाजी महाराज असोत, की महात्मा ज्योतिराव फुले असो, जेव्हा जेव्हा आपण महापुरुषांचं दैवतीकरण करत असतो, तेव्हा तेव्हा त्या महापुरुषाप्रमाणे वागण्याची आपली जबाबदारी संपलेली असते. शिवाजीचा देव केला, म्हणजे पानसरे सरांनी तेच म्हणलं की शिवाजीचा जेव्हा आपण देव करतो तेव्हा त्याच्यासारखं वागायचा आपला प्रश्नच नाही, कारण आपण देव नाही, तो शिवाजी वागला असेल असं त्यांचं म्हणणं पडलं. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींची किंवा राजकीय क्षेत्रातल्या माणसांची अडचण आहे की शिवाजी महाराजांचा जो विचार आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाचा, म्हणजे शरद जोशींनी जे पुस्तक लिहिलं ना, त्याचं नाव सुद्धा शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आहे. शिवाजी महाराज आपल्यापर्यंत येत असताना केवळ ते मुसलमानांचेच शत्रू होते अशाच पद्धतीने आले, परंतु त्यांचं जे शेतीविषयक धोरण होतं, म्हणजे दुष्काळामध्ये महसूल माफ करणे किंवा शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा करून देणे, या पद्धतीचं शेतकरी विषयक धोरण शिवाजी महाराजांचं होतं. त्याचं कारण असं की शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं, म्हणजे सरांनीच ते लिहिलं, ते सैन्य शेतकऱ्यांचं सैन्य होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही शेतामध्ये पेरणी वगैरे, नांगरणी वखरणी पेरणी झाल्यानंतर जेव्हा पीक उभं राहतं, मधला जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये हे जे शेतकरी सैन्य आहे हे स्वराज्यामध्ये सामील व्हायचं. म्हणून आपण जसं म्हणालात ना की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, शिवाजी महाराजांनी रयतेला स्वतः, म्हणजे रयतेस पोटाशी लावणे हे त्यांचं वाक्य. म्हणजे रयतेची तर काळजी घेतलीच त्यांनी, परंतु रयतेच्या पिकाची सुद्धा काळजी घेतली. म्हणजे भाजीच्या देठाची भाजी तर होत नाही ना, देठ तर आपण काढूनच फेकतो. म्हणजे ज्या देठाची भाजी होत नाही त्या देठाला सुद्धा धक्का लागू नये या पद्धतीची काळजी शेतकऱ्यांची घेण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. आणि त्या काळामध्ये म्हणजे एखादा शेतकरी सैनिकाला जर मरण आलं, धारातीर्थी पडला, तर त्याच्या पोराला सैन्यामध्ये अनुकंपामध्ये नोकरी देण्याचं काम, पेन्शन देण्याचं काम, त्या कुटुंबाच्या पाठीशी राहण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून शिवरायांचं स्वराज्य हे शेतकऱ्यांचं स्वराज्य आहे, शेतकऱ्यांचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे, ही भावना त्या काळामध्ये लोकांमध्ये निर्माण झाली होती. आणि शिवाजी महाराजांचा हा जो शेतकरी विषयक दृष्टिकोन आहे, हा शेतकरी विषयक दृष्टिकोन सांगणं इथल्या लोकप्रतिनिधींना अडचणीचं वाटतं, हे त्यामागचं मूळ कारण आहे. आणि आपण जर एक शिवाजी महाराजांचा इतिहास बघता, रांझ्याच्या पाटलाबद्दलही आपण जेव्हा बघतो, शिवाजी महाराजांनी एकदम त्यावर कठोर कारवाई केली, हातपाय कलम करणे. तर आता हे लोकप्रतिनिधी
आई बहिणीवर शिव्या घालणे हे तर सहज झालेलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी हा चेहरा असतो, हम्म. एक महत्वाचा व्यक्ती असतो. आणि प्रत्येक जर आपण व्यक्ती पाहिलं, शिवाजीचं नाव गाडीवर, शिवाजीचा जयघोष करतात, पण तोंडामध्ये शिव्या आई बहिणीवर असतात. तर ही याची कारणं काय असतात? हे बघा, शिवाजी डोक्यात घेणं आणि शिवाजी महाराज अंगात येणं याच्यामध्ये फरक आहे. ज्या मस्तकाचा संबंध पुस्तकाशी येत असतो, हम्म. म्हणजे ज्यांनी आता त्या प्रशांत आंबींना आई बहिणीवरून शिव्या घातल्या, त्यांच्या मस्तकाचा आणि पुस्तकाचा कुठेही संबंध नाही ना. त्याच्यामुळं पुस्तक जर त्या पद्धतीनं जर आपण वाचत गेलो, हम्म. तर तो विचार तुम्हा आम्हाला सर्वसामान्य माणसांपर्यंत त्या पद्धतीनं पोहोचवता येतो. दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं म्हणजे शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला, हे त्यांच्या त्या सगळ्या महिलाविषयक धोरणातलं महत्वाचा इश्यू आहे, मुद्दा आहे तो, की बा त्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलानं, म्हणजे हा तर शिवाजी महाराजाचा सरदार आहे ना, हम्म. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये रयतेच्या लेकी बाळीची इज्जत लुटली जात होती, परंतु तक्रार कुणाकडे करत जात नव्हती. कारण ज्याची तक्रार करायची तोच सत्तेवर असायचा. परंतु शिवाजी महाराजांचा काळ सुरू झाल्यानंतर हे जे रांझ्याच्या पाटलाची जी गोष्ट आहेत ना, रांझ्याच्या पाटलाला हातपाय तोडण्याची सजा देण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्या काळी केलं. आपल्याच सरदाराचे हातपाय तोडण्याचं फरमान काढणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, या पद्धतीचं धोरण त्यांनी राबवलं असल्यामुळं त्या काळातल्या महिलांना सुद्धा असं वाटायला लागलं. म्हणजे सर त्यांच्या भाषणात असं सांगायचे की जो राजा रयतेची कदर करेल त्याची कदर रयत करेल. रयत राजावर 1% प्रेम करत होती आणि म्हणून रयत त्यांच्यावर 100% प्रेम करत होती. कालपर्यंतच्या महिलांना वाटत होतं की आपल्यावर अन्याय होतोय, आपल्या पाठीशी कुणीच नाही. परंतु हा कोण राजा आहे की जो रांझ्याच्या पाटलाला हातपाय तोडण्याची सजा देतो आहे? आपण मेलो तरी चालेल, परंतु राजा जगला पाहिजे, ही भावना त्या काळामध्ये महिलांमध्ये निर्माण झाली. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढल्या जाते. शिवरायांचं नाव घेणारी माणसं कुठं जातात? इथल्या दलित आदिवासी महिलांची आज काय स्थिती आहे? म्हणजे एकीकडे शिवरायांचं नाव घ्यायचं, एकीकडे बाबासाहेबांचंही स्त्री मुक्तीचं धोरण सांगायचं, परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा इथल्या सर्वसामान्य दलित असो, आदिवासी असो, शोषित असो किंवा मणिपूरच्या महिला असो, त्यांच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा यांच्या डोक्यामध्ये शिवाजी नसतोच, हे त्याच्यावरून सिद्ध होतं. जे आता तुम्ही म्हणालात की शिवाजी महाराज वाचत नाहीत, पण त्यांचं एक वक्तव्य असतं, शिवाजी महाराज म्हणा पण शिवाजी महाराज आम्ही वाचत नाही. अशा लोकांना बळ कोण देतं? हे बघा, बळ देणारी एक छुपी यंत्रणा असते, ही गेली हजारो वर्ष या देशामध्ये. आता ते सगळं उघडं पडत आहे. बळ देणारी माणसं समोर येत नसतात. म्हणजे कुणाच्या मुलांनी, म्हणजे ज्यांच्या मुली पायलट झाल्या ते आपल्याला सांगतात मिरवणुकीत जा, दगडफेक करा किंवा वारकरी संप्रदायात घुसा, असं करा तसं करा. एक असा वर्ग आहे या देशामध्ये की तो वर्ग नामानिराळा राहतो, पण या पद्धतीनं तो मॅनेज करत असतो इतर लोकांना. म्हणजे हे अजूनही गुलाम आहेत का? यांच्या मनातलं धर्माचं जहर गेलं की नाही याच्या टेस्टिंगसाठी हे दुसऱ्याला जय जयकार करायला ते तर करतच नाही. म्हणजे मी स्पष्टपणे नाही सांगणार, परंतु मी इंडिकेट करतो, शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते कावळा बसायची फांदी तुटायची अशा प्रकारचं स्वराज्य आहे. या पद्धतीचं विधान ज्यांना हे आपला आदर्श मानतात त्यांचा जर ते आदर्श मानत असतील, म्हणजे हे जे स्वराज्य निर्माण केलं हे काकतालीय योग आहे. म्हणजे कावळा बसायची फांदी तुटायची, म्हणजे या पद्धतीनं सुद्धा हे लोक जात असतात. आणि एक वर्ग असतोच की ते लोक समोर येत नाही, तुम्हा आम्हाला एकमेकाविरुद्ध ते भडकवण्याचं काम करत असतात. या पुस्तकाचं, म्हणजे पानसरे सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की शिवाजी महाराजांची जी धर्मनिरपेक्ष प्रतिमा आहे ही जगभर पोहोचवण्याचं काम, अत्यंत तटस्थपणे पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यांनी हे सिद्ध केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भांडण आहे हे धर्मासाठी नव्हतं, ते सत्तेसाठीचं भांडण होतं. परंतु सत्तेसाठीचं असलेलं भांडण धर्मासाठी होतं असं सांगण्यासाठी आपण जे म्हणालात त्या पद्धतीचे प्रयोग करायला लागतात. जय जयकार म्हणायला लावून त्या महापुरुषांच्या विचाराचं, म्हणजे एकीकडे जेव्हा आपण प्रतिमांचं पूजन करत असतो तेव्हा विचारांचं दफन दुसऱ्या बाजूला सुरू असतं. हा एक कावा आहे, हा ओळखता आला पाहिजे. म्हणजे काकतालीय योगाचं असू द्या किंवा अलीकडे काल परवाच शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करून थकले आणि मग त्यांनी त्यांचं स्वराज्य हे कोणाच्या तरी डोक्यावर तो मुकुट ठेवला. या पद्धतीचं विधान होत असतानाही सुद्धा
यांना जर वाटत नसेल शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अपमान होतो आहे आणि केवळ या टायटल मधून अपमान होतो आहे, याच्या जर पाठीशी ते राहत असतील तर आपण सावध राहिलं पाहिजे. हं. आणि दादा, जेव्हा आपल्याला आपण बघतो आहेत, की साक्षी मलिक ह्या रस्त्यावर उतरावं लागतं, त्यांच्यावर अत्याचार होतो आणि ते रस्त्यावर उतरतात, तेव्हा हीच लोकप्रतिनिधी एकमेकाची पाठराखण करतात. तर हे कसं काय या देशामध्ये इतकं कसं काय होतंय? याला हे का? आणि आता हे जास्त आहे, की आधीही असंच होतं? आधीही होतं, आता त्याला राजकीय सत्तेचा पाठिंबा मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे तुमच्या माझ्यापर्यंत येत आहे. या देशातल्या स्त्रियांना गेली हजारो वर्ष गुलामीचीच वागणूक होती. बाबासाहेबांनी लढाई उभी केली, शाहू महाराजांनी केली, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केली, बसवांनांनी सुद्धा केली, चक्रधरांनी सुद्धा केली. चक्रधर तर सरळ म्हणत होते की रजस्वला स्त्रीला सुद्धा पूजेचा अधिकार दिला पाहिजे. म्हणजे ही सगळीच्या सगळी महापुरुष मंडळी स्त्रियांच्या उत्थानाच्या बाजूनच होती, पण एक अशी दुसरी सिस्टीम होती. म्हणजे त्यांना त्यांच्याही जाती आणि धर्मामधल्या स्त्रिया गुलामच असल्या पाहिजे. म्हणजे पुरुषी सत्ताक जी मानसिकता आहे, ती पुरुषी सत्ताक मानसिकता झिरपत त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहेच. आता ते काही लोक आता सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी काही त्यांचे डिजिटल प्रचारक तयार केले आहे, जे मग सोशल मीडियावरून पुन्हा एकदा म्हणजे एकीकडे साक्षी मलिकचा अपमान करायचा, मणिपूरमध्ये स्त्रियांची धिंड काढायची आणि चुकीच्या पद्धतीने डिलिमिटेशनच्या वेळेस महिला आरक्षणाचं विधेयकाचं नाव समोर करून आम्ही किती महिलांचा सन्मान करतो, या पद्धतीनं ते वातावरण तयार करत असतात. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, पण घेत नाही. त्याचं कारण असं आहे की मगाशी आपण जे म्हणालात ना, की आपली माणसं वाचत नाही. काय वाचलं पाहिजे, त्याची काय कृती केली पाहिजे, हे जोपर्यंत भान येणार नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. महिलांचा अपमान होणार, त्यांची बेइज्जती होणार आणि वरून शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेणार आणि टोळ्या आहेच इथं, ट्रोल गँग. आपण म्हणालात की असं होत राहणार. मग नारी वंदन यासारख्या ज्या योजना येतात, हे कशासाठी? म्हणजे स्त्रियांनी आम्ही आधार कुणाचा घ्यायचा? नारीवंदन सारखी लोक जेव्हा सत्तेत असतात आणि नारीवंदन असं बिल आणून या पद्धतीने स्त्रियांचा अवमान होतो, तर नेमकं स्त्रियांनी बघावं कुणाकडे? मुळात कसं आहे, स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीनं गुलाम झाल्या. त्यांना काही म्हणजे शिकलेल्या स्त्रियांना त्यांचे पगार, पाणी, नोकऱ्या, बदल्या याच्या पलीकडे त्यांना वेळ नाही. आणि ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, त्यात धार्मिक कार्यक्रमातच गुंतल्या. त्यांना असं काही आपल्यावर अन्याय होतो आहे किंवा हे आपलं आहे, हे आपलं विरुद्ध आहे, ह्या गोष्टीच नाही ना. म्हणजे आता जी आंदोलनं चालू आहे, म्हणजे हे जे विधेयक बारगळलं, त्या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना समजायला पाहिजे की 2023 मध्येच ते पास झालं आहे महिलांच्या आरक्षणाचं, तरी त्या म्हणजे केवळ राजकीय देशापोटी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे काय झालंय की महिलांचं ज्या पद्धतीनं प्रबोधन व्हायला पाहिजे ते प्रबोधन होत नाही. त्यांचे प्रश्नच एवढे, त्यांना 1500 रुपये भेटल्यावर ते बाकीच्या प्रश्नांकडे ते जात नाही. त्यामुळे येणारा काळ कठीण जरी असला तरी आपण निराश होण्यामध्ये काय अर्थ नाही. त्यातून काही ना काही मार्ग निघून होईल. कुठलंही अत्याचाराचं जे असते, राजवट म्हणा, काही म्हणा, की ती फार काळ टिकत नसते. ते लोकांच्या लक्षात येत असते हळूहळू. दादा, जेव्हा आपण बघतो आहेत की धर्माधर्माचं सारा इकडे प्रपंच केलेला आहे. प्रत्येक धर्माला आमचा धर्म मोठा आणि दिसत आहे आपल्याला प्रत्येक लोक एक कट्टर पद्धतीनं वागायला लागलेले आहेत. मग ते कुठलाही समुदायातला असो. तर याची कारणं काय आहे? आणि हे देशामध्ये एकदम वातावरण बदललेलं आहे. याची नेमकी कारणे काय असतील? कट्टरता कुठल्याही देशासाठी घातकच असते. पाकिस्तानचे काय हाल झाले आहेत सारं जग पाहते. त्याच्यामुळे माणसानं इतकंही कट्टर असू नये की जेणेकरून तुमच्या सगळ्याच्या पुढच्या अनेक पिढ्या त्यामध्ये उद्ध्वस्त होईल. परंतु सगळ्या समूहाला कट्टरतेमध्ये असं बेधुंद करण्याचं काम वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चालू आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात असताना माणसं आधार कार्ड पाहून भाजीपाला घेत होती, दूध घेत होती. तुझा आधार कार्ड दाखव. म्हणजे हा जो एकदम टोकाचा धार्मिक जो द्वेष आहे ना, हा द्वेष कुठल्याही राष्ट्राच्या हिताचा नसतो. हे अजूनही इथल्या लोकांच्या लक्षात येत नाही आहे. त्यामुळं इतका प्रचंड म्हणजे कोणाच्या फ्रीजमध्ये कुठलं अन्न आहे, माझ्या ताटात कुठलं अन्न आहे हे मी ठरवेल ना. परंतु फ्रीजमध्ये जाऊन अन्न चेक करणे किंवा धर्म पाहून मग रिॲक्ट होणे, या पद्धतीचं धार्मिक विद्वेषाचं जे वातावरण आहे, या सगळ्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो धर्मविषयक दृष्टिकोन आहे, हा धर्मविषयक दृष्टिकोन सुद्धा समजून घेणं या काळामध्ये महत्वाचं. शिवाजी महाराजांचं भांडण काही मुसलमान जातीशी किंवा धर्माशी नव्हतं.
त्यांच्या सैन्यामध्ये 50% वर जवळपास मुस्लिम सैनिक होते. आणि हिंदू लोक सुद्धा शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. मिर्झा राजे जयसिंग असेल, सावंतवाडीचे ते खेमक सावंत असेल, निंबाळकर असेल, नेताजी पालकरही नंतर तिकडे गेले होते. परंतु इब्राहिम खान असेल, दर्यासारंग दौलत खान असेल, काजी हैदर असेल, ही मोठी मोठी माणसं शिवाजी महाराजांसोबत होती मुस्लिम धर्मामधली. आणि तुम्हाला सांगतो, लुटीच्या याच्यामध्ये म्हणजे जेव्हा लूट चालू असायची, म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांनी हिंदूचं शहर कारंजा लुटलं, तसं तिकडे सुरत पण लुटलेलं आहे ना. जेव्हा एखादा म्हणजे कुराण सारखा जर ग्रंथ सापडला, याच्यातच आहे की आपला ग्रंथ आपला प्यारा, त्यांचा ग्रंथ त्यांना पारा. म्हणजे हिंदू सैनिकांना जर कुराणाची प्रत सापडली तर ती सन्मानपूर्वक मुस्लिम सैनिकांना द्या, अशा प्रकारचं विधान शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये पानसरांनी केलं आहे. हा म्हणजे अशा पद्धतीचा इतिहास खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभावाला पोषक असतो, जो आज या देशातल्या सगळ्या परिस्थितीकडे जर पाहिलं तर तो गरजेचा आहे. आणि दादा, जेव्हा आपण पुन्हा पुस्तकाकडे वळताना शिवाजी कोण होता या टायटलवर इतकं सगळं वादळ तयार झालेलं आहे. जेव्हा आपण बघतोय श्रीपाद छिद्दम आणि पुन्हा आपल्याला प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी कितीतरी असे वक्तव्य केलेले आहेत शिवाजी महाराजांवर. यांची नंबर त्यांच्याकडे नाही आहेत का, जी प्रशांत सारख्या मुलाला इतकं पद्धतीनं शिवेगाळ केली? तर हे याचं कारण काय? म्हणजे ही या लोकांची ते अभय देतात, पाठीराखण करतात. स्पष्टच आहे ना, अभयच देतात ना, दुसरं काय त्याच्यामध्ये. जेम्स लेन इथे येऊन पुस्तक लिहिलं, त्याला कोणी माहिती पुरवली? म्हणजे दादोजी कोंडदेव वॉज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी म्हणायची हिंमत कशी होते? म्हणजे शिवाजीचा जैविक बाप दादोजी कोंडदेव या पद्धतीनं जर मांडणी होत असेल, आणि केवळ पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेड सारखी त्या भांडारकर संशोधन केंद्रावर चालून जाते, बाकी लोक कुठे गेले होते जे शिवाजी महाराजांचा रोज जय जयकार करतात? ती लोक गप्पच होती. त्याने जेम्स लेनला जाब नाही विचारला, किंवा जेम्स लेनला हे सगळं पुरवणारे ची नावं माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला. ते त्यावेळेस ते गप्प होते आणि हे गप्पच राहतात, कारण यांना आपण आपल्या ग्रामीण भागात म्हण आहे ना की दुसऱ्याच्या हातानं साप मारून घेणे किंवा पाहुण्याच्या हातानं, असं ते करत असतात. ते स्वतः समोर येत नाही, असे आपल्यातलेच किंवा त्यांच्यातले काही 2-4 सोडत असतात. आणि ते त्यांना अभय म्हणजे त्यांच्याकडे सगळंच असते, पण ते त्यांचीच माणसं असल्यावर काय करणार आहे? त्यांना ते अपेक्षितच आहे वातावरण असं चिघळत ठेवायचं. आणि आपण जेव्हा हे बघतो की काही कार्यकर्ते, आता संजय गायकवाड यांच्या समर्थनात काही लोक मोर्चा काढत आहेत आणि त्या मोर्चामध्ये घोषवाक्य आहे जय भवानी जय शिवाजी. तर हे असे कार्यकर्ते कुठून तयार होतात? नेमकं काय असते? म्हणजे त्यांनी मोर्चा काढावा, आपापल्या नेते आहे, पण त्यांना हे असं का, असं म्हणजे यांना का वाटत काही नाही? ही कार्यकर्त्याची फळी तयार कशी होते अशा विचाराची? हे बघा, जसं कम्युनिस्ट पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे वैचारिक आहेत, किंवा इतर सामाजिक चळवळीचे जे कॅडर बेस कार्यकर्ते आहेत ते पुस्तकं वाचून, यांचा पुस्तकाचा आणि यांच्या मस्तकाचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे आपल्या नेत्यानं जे म्हटलं ते त्याला फायनल. मोर्चे जाऊ द्या, त्याच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक केला म्हटलं बुलढाण्याला. आणि संजय गायकवाडांना आत्ताच काऊन जाग आली तुम्हाला सांगू? तुम्ही मला विचारायला पाहिजे का? म्हणजे मी सांगतो तुम्हाला, हा महत्वाचा प्रश्न होता. हे महाराष्ट्राला अजूनही माहित नाही का संजय गायकवाडांनी आत्ताच हे का केलं. हे तर प्रश्न होताच आपला. मी तुम्हाला सांगू, हे प्रकरण कसं आलं अजूनही महाराष्ट्राला माहित नाही की संजय गायकवाड असा कसा मधातच भडकला काही नसताना. माझ्या एका जवळच्या मित्राच्या घरचं लग्न झालं 21 तारखेला, आणि त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, आणि त्या 21 तारखेला ही पुस्तकं लग्नामध्ये वाटली. अच्छा. त्या लग्नामध्ये संजय गायकवाडांच्या पत्नी आदरणीय ताई हजर होत्या. ताईला सुद्धा हे पुस्तक दिलं, आणि 21 तारखेला पुस्तक दिल्यानंतर ते संजय गायकवाडांकडे गेलं असेल, आणि त्याच्यानंतरची ती रिॲक्शन. म्हणजे एकीकडे एका लग्नामध्ये या पद्धतीचा प्रचार पुस्तकाचा व्हावा, असा ते नातेवाईकच आहेत. तो मित्र माझ्या जवळचा आहे, आमदार गायकवाड, त्यांच्या पत्नी ते त्या कुटुंबाच्या जवळचेच आहे, म्हणून त्यांना स्टेजवर बोलावलं. हे इथून झालेलं आहे प्रकरण सुरू. असं कसं मधात होते काही कारण नसताना? मूळ तर कारण हे आहे ना, 21 तारखेला लग्नामध्ये माझ्या मित्राच्या मिसेसच्या भाचीच्या लग्नातली ही गोष्ट आहे. ही मला काल माहित झाली, ही अजूनही ओपन नाही झाली की हे कसं झालं असेल. आणि म्हणून त्यांनी नंतर फोन करून 9 मिनिटात 38 शिव्या हसडल्या त्यांनी. म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि शिवाजी महाराजांविषयीच घाणेरडं बोलायचं. मी काय तर मग शिवाजी महाराजांची 8वी बायको माझ्या जे नात्यातली होती असं म्हणून दुसऱ्याच्या आई बहिणीला शिव्या घालणे,
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हा शिवाजी महाराजांचा विचार सुद्धा नाही. हे सुद्धा आमदार गायकवाडांनी थोडंसं आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्याला काही अर्थ नाही. हम्म. परंतु मुळात त्यांनी ते पुस्तक वाचलं नाही, ते टायटल वाचलं. त्या पुस्तकाचे लेखक पानसरे आहे हे पण त्यांना माहित नाही. बरोबर. माहित नाही. असं आहे ते मूळ हे प्रकरण भडकण्याचं. महाराष्ट्र जो पेटला, पण कधी कधी याचं म्हणजे आपलं महाराष्ट्रामध्ये फेमस व्हावं असंही लोकांचं असतं. काहीतरी ट्रेंड सुरू करावा, काहीतरी एक प्रकाश झोतात राहावं, याची असंही एखादं कारण असू शकतं का? मला याच्यामध्ये ते असं प्लॅन करून कारण आहे असं वाटत नाही. हे त्यांच्या मिसेसला पुस्तक दिलं, त्यांना ते खटकलं असेल म्हणून त्यांनी ते बोलले. पण हे अगदी प्लॅन केलं बा लोकांचं लक्ष विचलित करायचं किंवा आपण फेमस व्हायचं, या अँगलनं ते केलेलं नसेलच असं मला वाटतं. ते योगायोगानं तिथं त्यांना पुस्तक देण्यात आलं. ते त्यांनी त्यांच्या मिस्टरांना दिलं. आता गायकवाड साहेबाचं काय हॉट काम आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांनी त्या कॅन्टीनमध्ये मारलं होतं वगैरे वगैरे. ते म्हणजे खूप मी शिवाजी महाराजांवर प्रेम करतो असं दाखवण्याच्या नादात त्यांनी चुका करून बसल्या. म्हणजे खरं तर प्रकाशक प्रशांत आंबेंनी अत्यंत सभ्यपणे त्यांना उत्तर दिली. बिलकुल राग नाही, काही नाही, अगदी सायलेंटपणे तुम्ही पुस्तक वाचा नंतर कळेल वगैरे. परंतु ते त्यांनाही फेमस व्हायचं असेल म्हणा काही ना काही, परंतु त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी अशा लोकांना थोडी समज दिली पाहिजे जेणेकरून वातावरण खराब होईल. दादा आपण म्हणाला की त्यांचं स्वभावाबद्दल की त्यांचा गरम दिमाग हे वगैरे, पण हे लोकप्रतिनिधी जेव्हा असे वागतात तर तरुणावर काय त्याचा परिणाम होईल? काय म्हणजे देशाचं चित्र काय राहील? त्यांना देश वगैरे सत्तेपेक्षा महत्वाचा नाही. त्यांना सत्तेला कसं चिपकून राहायचं आणि त्याच्यासाठी काय काय फंडे वापरायचे त्याच्या पलीकडे त्यांचा काही मोठो नसतो बघा. त्याच्यामुळं तरुण दुरुस्त झाले पाहिजे वगैरे नाहीत. तर दादा आता तर पुस्तक चर्चेत आलं. पुस्तकाने म्हणजे जोर धरला आणि प्रत्येक शाळेत, विद्यालयात आणि सगळे आवडीने हे पुस्तक वाचायला लागले आणि आपण चर्चाही आज करत आहोत. तर मग काय म्हणतात ना, बहती गंगा में हात धुलो, तर आपण लेखक आहात आणि आम्ही वाचक आहोत. तर आता या वाहत्या गंगेमध्ये आपण काय करता येईल? आणखीन शिवाजी कोण होता हे कसं घराघरापर्यंत पोहोचवता येईल? यासाठी आपल्याला काय करता येईल आणखीन? हे बघा, अनेक लोकांनी प्रयत्न केलाय का हे पुस्तक घराघरात पोहोचलं पाहिजे. म्हणजे अक्षरशः फुकट वाटलेलं आहे. म्हणजे वाढदिवस असेल, लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट असेल, हे वाटतच आलेलं. खूप लोक म्हणजे त्याच्यामुळेच त्यांच्या 80च्या वर आवृत्त्या निघाल्या ना. आणि एक आवृत्ती 15-15 हजाराची कॉपीजची काढली. त्याच्यामुळे हे बल्कमध्ये लोकांपर्यंत गेलंच आहे. परंतु आता शिवाजी महाराजांची जयंती नाही, कुठलाही कार्यक्रम नसताना हे अचानक पुस्तक चर्चेत आल्यामुळं आता लोकांचं लक्ष त्या पुस्तकाकडे लागलंय. म्हणजे कालपर्यंत जबरदस्तीनं वाचायला द्यायला लागत होतं, आता जिज्ञासेपोटी लोक वाचायला लागले. आणि आता अशा पद्धतीनं जर ते वाचतील तर त्यांना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्व धर्माच्या किंवा सर्व समूहाच्या म्हणजे रयतेच्या कल्याणाचा जो विचार होता, तो विचार आता अधिक प्रभावीपणे पोचला जाईल असं मला वाटतं. म्हणजे आता काही लोकांनी निबंध स्पर्धा घेतली, 90,000ची पुस्तकं, 10,000 कॅश, या पद्धतीचं त्यांनी हे केलं. आणि त्यामुळं आता ते अधिक वेगानं ते सगळे जाईल. म्हणजे आधीच तर 7-8 भाषांमध्ये झालेलं आहे त्याचं भाषांतर. आता लोक त्याचं वाचन करतील, पारायण करतील. करायला पाहिजे. जर महाराष्ट्राला वाचवायचं असेल आणि खरा शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर एवढे मोठाले जाड ग्रंथ म्हणजे वाशी बेंद्रेंचे असतील, आणखीन मेहेंदळेंचे असतील, आणखीन कोणाचे असतील, पुरंदरेचे असतील वगैरे, ते काही तेवढे मोठे मोठे आपण या काळात वाचू शकत नाही. ही छोटं जे पुस्तक आहे, हे पुस्तक सगळ्या पुस्तकाचं तटस्थपणे लिहिलेलं सार आहे. त्याच्यामुळं तुम्हा आम्हाला सुद्धा प्रयत्न करता येईल. आपल्या घरी छोटा कार्यक्रम असला तर आपण वाढदिवसाला असेल, लग्नाला असेल, भेट दिलं तर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज महाराष्ट्राला समजेल. आणि मग कदाचित उद्या संजय गायकवाडांचं सुद्धा प्रबोधन होईल आणि त्यांच्याही ती चूक लक्षात येईल. आणि नक्की त्यांच्यामध्ये ती चूक लक्षात आलेली आहे. भावनेच्या भरात त्यांनी किंवा अति शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी त्यांनी ते केलं असेल. परंतु पुढल्या काळात त्यांचंही प्रबोधन होईल याबद्दल आशावादी असायला. आपली काही वैयक्तिक काही शत्रुत्व नाही आमदार गायकवाडांशी, परंतु होईल त्यांचं प्रबोधन आणि त्या प्रबोधनातून उलट चांगलं होईल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही या निमित्तानं मला वाटतं. दादा तुमचंही एक पुस्तक आहे जे प्रबोधनकार गाडगे महाराज, या संदर्भात काय सांगाल? म्हणजे ते पुस्तक नेमकं तुम्ही कसं लिहिलं आणि यामागली प्रेरणा काय? आणि ते पुस्तक मार्केटमध्ये आल्यानंतर इतकं प्रचंड खप झाला की लोकांना आवडीचं पुस्तक झालं. मला वाटतं तेवढं विस्तृत लिखाण फक्त याच पुस्तकात जर काही रेफरन्स हवे असेल तर आम्हाला ते पुस्तक शोधावं लागतं. तर याचं हे कुठून मिळालं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी?
नाही, मुळात कसं मी तर कार्यकर्ता, मी काही लेखक वगैरे माझं कुठलंच पुस्तक यापूर्वी आलंही नव्हतं. परंतु मनोविकास प्रकाशनचे जे अरविंद पाटकर आहे, त्यांनी माझं सूत्रसंचालन ऐकलं होतं एकदा अमरावतीला. तर ते म्हणले मला गाडगे बाबांवरती पुस्तक लिहून द्या. म्हटलं माझ्याकडे काही रेफरन्स नाही आणि मी त्यांना टाळत होतो कारण एखाद्या महापुरुषावर चरित्र लिहायचं म्हटल्यावर अडचणी येतात, आपल्याजवळ रेफरन्सेस पाहिजेत. परंतु त्याच्या अगोदर मी गाडगेबाबांच्या जिथं-जिथं पाऊलखुणा आहे, तिथं-तिथं जाऊन आलेलो आहे. म्हणजे अच्छा. त्यांचं जन्मगाव असेल, त्यांच्या मामाचं गाव असेल, वलगाव असेल, ऋणमोचन जिथून त्यांची सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली बऱ्यापैकी. म्हणजे मूळ तर मामाच्या गावात झाली, पण ऋणमोचन ते त्यांचं खास गाव होतं. तिथंच पहिलं कीर्तन केलं त्यांनी 1907 मध्ये. तर मग मी प्रकाशकांना टाळत होतो अरविंद पाटकरांना, की नाही लिहितायत. पण कोविडच्या काळामध्ये घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. आणि ते मला म्हणले, की "आता तुम्हाला जसं लिहिता येतं तसं लिहा. कच्चं करून द्या. बाकी आम्ही त्याला काय प्लॅस्टर करायचं ते करतो." मग माझ्याजवळ बाकी फार रेफरन्सेस नव्हते, परंतु मी रोज काही ना काही लिहायचो. शेवटचं प्रकरण पहिले लिहिलं, पहिलं प्रकरण शेवट लिहिलं. असं करून ते 192 पानाचं पुस्तक आपण प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा या नावाने लिहिलं आणि त्याच्या 5 आवृत्त्या पटापट निघून गेल्या. म्हणजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला लेखक कसं बनवायचं याचं भान जेव्हा प्रकाशकांना असतं ना, तेव्हा प्रबोधनाची चळवळ पुढे जात असते. गाडगेबाबांना रुटीन पद्धतीने केवळ खराट्यामध्ये जे बंदिस्त केलं होतं, त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न माझ्या परीने मी त्या पुस्तकातून केला. याचा अर्थ आपण खूप मोठे लेखक आहे वगैरे असं होत नाही. आपण कार्यकर्ता म्हणून गाडगेबाबा किती ग्रेट होते हे आपण त्यातून लिहिलं. आणि एक विज्ञानवादी संत तथागत बुद्धाचा विचार अत्यंत नियोजितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. आणि म्हणून मला गाडगेबाबा ही बुद्धाच्याच वृक्षाची फांदी वाटायला लागली. म्हणून म्हणजे जी करुणा बुद्धामध्ये होती तीच करुणा गाडगेबाबांमध्ये असल्यामुळं त्या पद्धतीनं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि एक सत्यशोधकीय विचार कसा असतो, एखादा निरक्षर म्हणजे शाळेत न गेलेला संत कसा देऊ शकतो, हे त्यातून प्रयत्न केलाय. मुळातून ते वाचलं तर बरं होईल, लोकांनी वाचायला पाहिजे. आता एक शेवटचा प्रश्न, की शिवाजी कोण होता या संदर्भात आपण तरुणांना, प्रेक्षकांना काय सांगाल? हे पुस्तक प्रत्येक तरुणानं वाचलं पाहिजे त्याच्या योग्य वयामध्ये. ते म्हातारपणी वाचण्यामध्ये काही अर्थ नाही. जे वय आहे वाचण्याचं, जरी आपण वाचत नाही, रोजच्या 8-10 पानं जरी या पुस्तकाची वाचली तर ही जी तरुण पिढी आहे, म्हणजे कुठल्याही मीडियम मध्ये शिकणारी असो, टेक्नॉलॉजी मधली असो, पुस्तक वाचायला सोपं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं स्त्री सन्मानाचं धोरण, शेतकऱ्यांचं धोरण, शिवाजी महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन, शिवाजी महाराजांच्या बदनामीसाठी त्यांना लावलेल्या शेपट्या किंवा 96 कुळी मराठ्यांमध्ये असलेला जो हे आहे सगळी रग शिवाजी महाराजांची, असं सगळं व्यवस्थित त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. त्याच्यामुळं नव्या पिढीनं हे जसे जसं वेळ मिळेल तसं तसं वाचायला पाहिजे. दादा, आपण आमच्या समता पर्व या युट्यूब चॅनलला आलात, आपले मनस्वी धन्यवाद. आपल्याला हे पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कळवा, कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कुणाला ऐकायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.